नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। महापुरात जमिनी खरडून गेल्या, खरे लाभार्थी वंचित। बोगस लाभार्थ्यांचा यादीत समावेश। कारंजा येथील शेतकऱ्यांच्या आरोपाने खळबळ। कोट्यवधीचा निधी बोगस लाभार्थींच्या खिशात, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। चौकशी करून कारवाईची मागणी। करंजा येथील शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात संतापाची लाट। तलाठी कृषी सहाय्यकांनी शेतात न जाताच कार्यालयातून पंचनामे केल्याचा आरोप। 15 दिवसात मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। आमदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती राहील की त्या पंचनाम्याचा पुन्हा एकदा फेर पंचनामा करून खरे लाभार्थी जे आहेत त्यांना त्या यादीत समाविष्ट करावे व जे बोगस नावे त्यामध्ये लागले आहेत त्यांच्यावर दोषी असतील तर कडक कारवाई करण्यात यावी। कृषी अधिकाऱ्यांनी यांच्याकडे वारंवार मी मागणी करण्याचा प्रयत्न केला। माझं नावात यादीत नाव घाला, समाविष्ट करून घ्या, पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात कारंजा परिसरातील खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना डावलून तलाठी व कृषी सहाय्यक यांनी बोगस यादी केल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी अनिता माने यांनी केला आहे। बुधवार दिनांक 27 मे रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सीना नदीला आलेल्या महापुरानं परंडा तालुक्यातील कारंजा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या। शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते। तहसीलदार यांच्या आदेशाने पंचनामे करण्यात आले, मात्र खऱ्या लाभार्थींना वगळून नदीपासून 2 किलोमीटर अंतरावरील शेतीचे नुकसान नसताना राजकीय वशिल्याने बोगस लाभार्थींचे नावे यादीत समावेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे। महापुरात जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली, विहिरी गाळाने भरल्या, जनावरे दगावली, मात्र प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही 1 रुपयाची मदत मिळालेली नाही। उलट ज्यांचे नुकसानच झाले नाही अशा बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत घालून खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच तलाठी व कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतात न जाता कार्यालयात बसूनच पंचनामे केल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। ड्रोन सर्वेक्षण, सॅटेलाइट इमेज, गुगल मॅपिंगच्या आधारे फेर तपासणी करून बोगस यादी तात्काळ रद्द करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि 15 दिवसात खऱ्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, परसू गवारे, अमोल नलवडे यांच्यासह मोठ्या संख्येनं कारंजा येथील शेतकरी उपस्थित होते। पोपटमाने कारंजा गावातून आम्ही सर्व शेतकरी येथे तहसील ऑफिसला जमा झालेलो आहोत। विषय असा आहे की मागील वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला महापूर आला होता। त्या महापुरामध्ये नदीच्या कडेचे जेवढे काही क्षेत्र होते ते सर्व काही खरडून गेलेले होते। त्या क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी तलाठी साहेब व कृषी सहाय्यक साहेबांना शासनाने आदेश दिले होते, पण त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी खूप अशी अफरातफरी केली। त्यांच्या मर्जीतल्या लोकांची नावे घेतली व खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्याचे त्यांनी काम केले। जेव्हा खरे लाभार्थी त्यांच्याकडे आपले नाव यादीमध्ये देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना काही पैशाची मागणी देखील करण्यात आली असे आम्हाला समजलेले आहे। तरी आमची तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती राहील की त्या पंचनाम्याचा पुन्हा एकदा फेर पंचनामा करून खरे लाभार्थी जे आहेत त्यांना त्या यादीत समाविष्ट करावे व जे बोगस नावे त्यामध्ये लागले आहेत त्यांच्यावर दोषी असतील तर कडक कारवाई करण्यात यावी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।